चला, तंतुकणिका आणि लवकांबद्दल चर्चा करूया. तंतुकणिकेपासून सुरुवात करूया. तंतुकणिका पेशींना ऊर्जा पुरवण्याचं काम करते. ती काहीशी अशी दिसते. तुम्ही पाहू शकता की तिला दोन आवरणे आहेत. एक बाहेरचं आवरण असतं जे सामान्यतः सछिद्र असतं आणि त्यानंतर आतलं आवरण जे घड्यांनी बनलेलं असतं. आतल्या पडद्याच्या आतच ती जागा आहे जिथे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेत रूपांतर होतं. ती ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. म्हणून ते एटीपी तंतुकणिकेच्या आत तयार होतात आणि हीच ती ऊर्जा आहे जी तुमचे शरीर सर्वत्र वापरतं. जिथे कुठे तुमचं शरीर ऊर्जा वापरत असेल ती एटीपीच्या स्वरूपात असते आणि याच कारणामुळे तंतुकणिकेला पेशीचं ऊर्जागृह म्हणतात. तंतुकणिकेशिवाय तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे एटीपी मध्ये रूपांतर होऊ शकत नाही आणि तुमच्याकडे ऊर्जा राहणार नाही. तंतुकणिका खूप महत्वाची आहे आणि ती प्राणी आणि वनस्पती दोन्ही पेशींमध्ये आढळते. आता लवकांकडे वळूया. लवके फक्त वनस्पती आणि शेवाळात आढळतात. पण ती नक्की काय करतायत? बरं, ती वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि त्यांची कार्यही वेगवेगळी असतात. तुम्ही लवकांना सहसा दोन प्रकारांमध्ये विभागू शकता. एक म्हणजे अवर्णलवके जे रंगहीन असतात आणि दुसरं म्हणजे वर्णलवके ज्यांना रंग असतो. अवर्णलवकांचा मुख्य उपयोग साठवणुकीसाठी होतो. मेद, प्रथिने म्हणजेच पोषक तत्वांची साठवणूक. तर दुसरीकडे वर्णलवकांचं मुख्य काम रंग देणे हे आहे. त्यामुळे ती अनेक रंगीत रंगद्रव्य तयार करण्यासाठी जबाबदार असतात. ज्याच्याशी तुम्ही परिचित असाल असा एक विशिष्ट प्रकारचा वर्णलवक म्हणजे हरितलवक. हरितलवकामध्ये हिरवे रंगद्रव्य असतात. आता तुम्हाला समजलं असेल की वर्णलवकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रंगद्रव्ये असू शकतात आणि त्यांना वेगवेगळे रंग असू शकतात. पण ज्यामध्ये हिरवे रंगद्रव्य असते त्याला आपण हरितलवक म्हणतो. हे महत्वाचं आहे कारण ते फक्त हिरवेच नाहीये, तर ते प्रकाश संश्लेषण करण्यासाठी जबाबदार आहेत. चला, आता आपण हरितलवकांची रचना पाहूया. तुम्ही पाहू शकता की हरितलवकाला दोन आवरणं आहेत. एक बाह्य आवरण आणि एक आतले आवरण. जर तुम्ही आतल्या पडद्याच्या आत गेला तर तुम्हाला दिसेल की तो संपूर्ण भाग एका प्रकारच्या जलीय द्रवाने भरलेला आहे, ज्याला आपण पीठिका म्हणतो. पीठिका म्हणजे हे नाण्यासारखं दिसणारा रचलेला भाग नाही. पीठिका म्हणजे ते द्रव जे आपल्याला दिसत नाही पण ते या आतल्या पडद्यात भरलेलं आहे. आणि शेवटी जर आपण या नाण्यांसारख्या रचनेच्या आत गेलो तर आपल्याला हरितद्रव्याचे रेणू सापडतील. हेच हरितद्रव्य सूर्यप्रकाशाची ऊर्जा पकडण्यासाठी आणि प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करण्यासाठी जबाबदार असतात. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.